जारी करण्यात आलंय। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर परिपत्रक काढल्यानं संभ्रम निर्माण झालाय। प्रमाणपत्र जुन्या आदेशानुसार की नव्या याचा परिपत्रकात उल्लेख नाही। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। निलेश, सध्या काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाचा जी.आर राज्यामध्ये लागू झाल्यानंतर आता एक मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आणि मराठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जे परिपत्रक काढण्यात आले त्यावरून आणखीन वाद होण्याची चिन्ह आहेत। कारण सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जिल्ह्यामध्ये आपल्याला सेवा पंधरवडा लागू करायचा आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 1000 प्रमाणपत्र ही वाटण्यात यावीत। मुळात नवीन जो जी.आर काढलाय त्या जी.आर नुसार ही प्रमाणपत्र वाटायची ती पूर्वी जी प्रक्रिया चालू होती ती प्रलंबित पत्रांसंदर्भात निर्णय घ्यायचा या संदर्भातले कुठल्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे। त्यामुळं एकीकडे हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर जे मराठवाड्यामध्ये येणारे जिल्हे आहेत त्यांना हा जी.आर जो आहे तो लागू असणं अपेक्षित होतं। मात्र जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं पुणे आयुक्तांना निर्देश दिलेत आणि त्यांना देखील हे सेवा पंधरवडा राबवण्याच्या सूचना दिल्यात या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे। आणि मुळात सोलापूर जिल्ह्याचे जे महसूल अधिकारी आहेत त्यांच्या वतीने जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की तत्काळ प्रत्येक तालुक्यामध्ये ज्यावेळेस सेवा पंधरवडा लागू करणार आहोत त्यावेळेस मराठा आरक्षणाबाबत शासनातर्फे जो शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 1000 प्रमाणपत्र वाटण्यात यावीत। त्यामुळे आता या सगळ्या विषयासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यासोबतच एक विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांना देखील या सगळ्या विषयाची दखल घेतलेली आहे आणि त्यांना थेटपणे आणण्याबाबत सांगितलेलं आहे। थोड्याच वेळात कदाचित महसूल विभागासंदर्भात महसूल विभागाकडून या संदर्भात एक परिपत्रक देखील येऊ शकतं आणि नेमकं जे सध्या कन्फ्युजन संभ्रम निर्माण झालेला आहे त्याबाबत स्पष्टता देखील येऊ शकते। निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।